आळस कुटुंबाचा वैरी, निद्रा भिकेची सोयरी. ही म्हण प्रत्येक व्यवसायाला शब्दशः लागू होते. कोणताही बिझनेस कम्फर्ट झोनच्या ट्रॅपमध्ये अडकायला दरवेळी आळसच कारणीभूत असतो असं नाही, तर ठराविक पातळीला आल्यावर चालू आहे ते उत्तम चालू आहे असं म्हणत व्यवसायानं वाढीचं ध्येयच ठेवलं नाही तर त्या बिझनेसचं भवितव्य मात्र अधांतरी होऊ शकतं. त्यामुळेच कम्फर्ट झोनच्या ट्रॅपमध्ये न अडकण्यासाठी काय करायचं याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयावर काम करते आहे. कम्फर्ट झोन बिझनेससाठी तारक का मारक या विषयावर आपण माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे निरंजन मेडेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, मला वाटतं आपला 29वा का 30वा एपिसोड आहे आणि आता आपण एकदम सेट झालेलो आहे या पॉडकास्टमध्ये. त्यामुळे विशेष तयारी न करता हा पॉडकास्ट केला तरी चालणार आहे. काय म्हणतेस? अजिबातच नाही. तर हाच कम्फर्ट झोन आहे आणि हा टाळायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपण जे ब्रेन स्टॉर्मिंग करतो प्रत्येक एपिसोडसाठी ते खूप आवश्यक आहे. सो मी सुरुवात करतो की कम्फर्ट झोनमध्ये अडकल्यानं बिझनेसच्या ग्रोथची शक्यता खरंच मावळते का? निरंजन, तुझा विषय आत्ता जो महत्त्वाचा विषय या विषयावर आपण बोलतोय ते किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मित्रांनो, आम्ही जेव्हा एखादा टॉपिक ठरवतो तेव्हा आम्ही प्रचंड ब्रेनस्टॉर्मिंग करत असतो, डिस्कशन्स करत असतो आणि त्यानंतर ठराविक मुद्द्यांवर इथे आम्ही बोलतोय. कम्फर्ट झोन ना तारक आहे का मारक आहे, तर ह्याचं उत्तर मारक असंच आहे. दुसरं काहीच उत्तर नाही. म्हणजे जहाज तयार केलं मी आणि ते बंदरातच ठेवलं. कारण का, मला भीती वाटते समुद्रात मी जर जहाज नेलं तर ते गंजेल, ते मोडेल. तर हा कम्फर्ट झोन आहे. सो बिझनेस तयार केला आणि एक पर्टिक्युलर कम्फर्टमध्ये मी काम करतेय. बरोबर. म्हणजे पर्टिक्युलर कम्फर्ट म्हणजे काय? की बाबा ओळखीचेच क्लायंट्स एक 5-10 जमवलेत आणि त्यांच्यासोबत बिझनेस सुरू आहे, हा कम्फर्ट झोन आहे? कम्फर्ट झोन म्हणजे काय, तर जोखीम न घेणे, नवीन संधींचा विचार न करणे, जे काही आहे त्याच्यात सेट होणं. म्हणजे माझा बिझनेस सुरू आहे, ऑटो पायलट मोडवर चाललाय. किंवा बरेचदा व्यावसायिकांबरोबर मी जेव्हा बोलते तेव्हा ते असं म्हणतात की मी समाधानी आहे माझ्या व्यवसायात. तर हे समाधान आहे ना, दोन बाजूने. म्हणजे नवीन ग्राहक मिळणार तेव्हा मिळणारं समाधान आणि जे काही चाललंय त्याच्यातनं जे काही प्रॉफिट्स होत आहेत, जो काही टर्नओव्हर होतोय त्याच्यातनं मिळणारं समाधान. तर ते दुसरं समाधान आहे, ते मारक आहे व्यवसायाला. सो समाधान मिळवणं महत्त्वाचं आहे, पण ते कोणत्या पद्धतीचं आहे, ते आपल्याला ग्रो करायला मदत करतंय का, हे महत्त्वाचं आहे. तर जेव्हा कम्फर्ट झोनमध्ये अडकतो एखादा बिझनेस तेव्हा जोखीम घ्यायची तयारी त्यांची कमी होत जाते. ते नवीन संधींचा शोधच घेत नाही. त्यांना वाटतं की नाही, इनफ आहे हे माझ्यासाठी, माझं एवढंच गोल होतं, मला पुण्यापुरता व्यवसाय करायचा आहे किंवा माझं ध्येय असं नाही आहे की मी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाईन. तर हे अतिशय मारक आहे व्यवसाय म्हणून. नवीन बाजारपेठेत पाऊल ठेवलंच पाहिजे. अर्थात ते पूर्ण ट्राईड अँड टेस्टेड, म्हणजे पूर्ण विचार करून स्ट्रॅटेजी आखूनच केलं पाहिजे. पण विचार नक्कीच पुढचा असला पाहिजे. नेहमी सुरक्षित वातावरण, ज्ञात वातावरण हे अतिशय धोकादायक आहे. ते तुम्हाला नवीन अनुभव देत नाही, संधी मिळवून देत नाही, तुमची प्रगती होण्यास मदत करत नाही. त्यामुळे बिझनेस ग्रोथसाठी कम्फर्ट झोन अतिशय हानिकारक आहे. आता आपण एखादं एक्झाम्पल बघू. झोमॅटो जेव्हा लॉन्च झालं तेव्हा त्यांचं इंटेन्शन हे होतं की जो कोणी ॲपवर येईल त्याला जवळचं हॉटेल किंवा हॉटेलचे ऑप्शन्स कळावेत. पण त्यांनी व्यवसायाच्या संधी ओळखल्या आणि आज झोमॅटो बाजारपेठेत वन ऑफ द लीडिंग प्लेयर्स आहे डिलिव्हरीसाठी. बरोबर. आणि या उलट कोडॅक इंडिया, ते जेव्हा मार्केटचा मोठा शेअर ते कॅप्चर करत होते, पण कम्फर्ट झोनमुळे आज ते त्यांचं वर्चस्व टिकवू शकले नाहीत. वर्चस्व म्हणण्यापेक्षा अस्तित्वच टिकवू शकले नाहीत अशी स्थिती आहे कोडॅकच्या बाबतीत विचार केला तर खरोखर तू म्हणतेस हा मुद्दा बरोबर आहे की आपली मास्टरी आहे एका बिझनेसमध्ये, त्यामुळे ही मास्टरी अचीव झाली असं जर फिलिंग आलं आणि जर तिथे आपण स्टॅग्नंट झालो तर खरंच फ्युचर हे अधांतरी असू शकतं. सो मग कम्फर्ट झोन राहिल्यानं त्या उद्योजकाच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम होतो, डिसिजन मेकिंगही त्याचं डळमळीत होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे ते कम्फर्ट झोन आहे ना,
लोखंडाला गंज लागल्यासारखं आहे किंवा सुरीची धार गेल्यासारखं आहे. सो तुमची निर्णय क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि ती कधी कधी तुमच्या नकळत पण होते. तर तुम्ही खूप पारंपरिक गोष्टींवर अवलंबून राहायला लागता. तुम्ही मर्यादित गोष्टींसाठी तयार असता किंवा एखादा बदल झाला तर तो सामना करायची तयारी नसते. तुम्ही त्याच्यापासून पळ काढायला सुरुवात करता. नव्या कल्पना, स्ट्रॅटेजी शोधताना बरेच अडथळे निर्माण होतात. म्हणजे तुम्ही सुरुवातच हे नाही होणार, हे जमणार नाही, हे कसं नाही होणार ह्याची उत्तरं तुमच्याकडे तयार असतात किंवा तो पहिला तुमचा स्टँड असतो. तर हे कम्फर्ट झोन आहे ना, आपल्याला लगेचच लक्षात येतो की एखादा नवीन विचार आला तर आपण पहिल्यांदा त्याच्या फॉरमध्ये बघतोय का अगेन्स्टमध्ये बघतोय. एक पद्धतीचा मंदपणा येतो विचार घेण्याच्या क्षमतेवर. सतत अडथळे येतात. टायमिंग चुकतं कधी कधी की एखादा निर्णय घ्यायचा आहे, तो ज्या वेळेत घ्यायला पाहिजे त्या वेळेत तो घेता येत नाही कारण कम्फर्ट झोन इश्यू आहे. आणि नंतर पटतं की नाही हे बरोबर आहे आणि मग जेव्हा ती व्यक्ती मार्केटमध्ये उतरते त्या डिसिजन सकट, तेव्हा टायमिंग चुकलेलं असतं. हो. खूप बिझनेसेसचं आपण असं बघितलंय, जसं किंगफिशर. जेव्हा ते आले तेव्हा त्यांचं इंटेन्शन होतं की प्रीमियम ब्रँड म्हणजे लक्झरी तुम्हाला एक्सपिरियन्स देणार. पण मार्केट तेव्हा इको फ्रेंडली, बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलकडे झुकलेलं होतं. त्यामुळे त्यांना कॅप्चरच करता आलं नाही तो सेगमेंट ओव्हरऑल आणि मग सगळंच चुकत गेलं पुढचं. त्यामुळे आपण जे काही निर्णय घेतोय ते कम्फर्ट झोनमध्ये असताना आपला सगळंच म्हणजे धार नसल्यासारखं आहे सुरीला. त्या उलट आपण मुकेश अंबानींचं उदाहरण बघू. जेव्हा डेटा अजून एवढा प्रचलित झाला नव्हता तेव्हा त्यांनी मोफत डेटा दिला. खरं तर हा स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे आणि फेल गेला असता तर मोठं नुकसान होतं. पण त्यांनी स्ट्रॅटेजी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इतक्या चांगल्या पद्धतीने केलं की त्यांनी त्या क्षेत्रात क्रांतीच केली आहे. अगदीच अगदीच. मग आता मला सांग की बिझनेस आपला खूपच आरामात सुरू आहे, हे कसं ओळखायचं? ते ओळखायचे काही पॅरामीटर्स आहेत? आरामात चाललंय सगळं. माझा कस्टमर माझ्याकडेच येतो. ही सगळी विधानं आहेत ना, अतिशय धोकादायक आहेत. म्हणजे मी रेड सिग्नल म्हणेन यांना. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघा की तुमचे जे फायनान्शियल डेटा आहे त्याच्यामध्ये वाढ होतीये ना. म्हणजे मागचे 3 क्वार्टर जो सेल आहे तोच आहे. याचा अर्थ ते कम्फर्ट झोनमध्ये आहे का? तर असं नाही. तर त्याचा ॲनालिसिस व्हायला पाहिजे. त्यात काही वाढ झाली आहे का? आता त्याचं वेटेज कसं द्यायचं? म्हणजे बरेचदा माझ्याकडे कस्टमर येतात आणि म्हणतात की अरे आम्ही पूर्वी माझा कस्टमर जो होता तो महिन्याला 1 घ्यायचा, आता ऐवजी महिन्याला 2 गोष्टी घेतोय माझ्याकडनं. ठीक आहे, म्हणजे ह्याला वेटेज आहे आणि हे चांगलंच म्हणेन मी. पण जो कस्टमर अनोळखी आहे किंवा नवीन आहे आणि तो तुमच्याकडे आलाय तर त्याचं वेटेज जास्त असलं पाहिजे. अशी किती लोक तुमच्याकडे येत आहेत, ते तुमच्याकडे काय येत आहेत ह्याचं नक्की कारण माहीत असलं पाहिजे. आणि तसं होत नसेल तर आपण या चक्रव्यूहात अडकलोय कम्फर्ट झोनच्या किंवा अडकणार आहोत हे समजायला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर असं आहे का की नाविन्याची कमतरता आहे. म्हणजे जे माझ्या आजोबांनी प्रोड्यूस केलं तेच मी प्रोड्यूस करते किंवा मी 5 वर्षापूर्वी जे आयटम तयार करत होते तसेच्या तसे त्याच प्रोसेसेसवर मी आजही तोच आयटम तसाच प्रोड्यूस करते. तर काही नवीन काही तुम्ही आणत नाहीये का? मग तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे तो रस्ता तुम्ही पकडलाय, आता तिथे पोहोचणार आहात. बदल करण्यासाठी तयारी नाहीये तुमची कुठलीच. तुम्ही जे काय आहे ते असंच करणार, अशाच पद्धतीने ह्याच्यात बदल नाही करायचा. असं जर तुमची मेंटॅलिटी असेल तर कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही अडकताय. कर्मचाऱ्यांचं तुमच्यावर सॅटिस्फॅक्शन नाहीये तुमच्या बिझनेसच्या ओव्हरऑल त्यांच्या रोल्सवर, डेलिगेशनवर, तरीसुद्धा कम्फर्ट झोनमध्ये आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. राईट. किंवा बाजारातला तुमचा जो शेअर आहे तो कमी होतोय, याचाच अर्थ कॉम्पिटिटरचा शेअर वाढतोय, असं होतंय का? हे सगळं महत्वाचं. आणि यापेक्षा सुद्धा अजून एक डेंजर सिग्नल सांगते, तो असा की एस्टॅब्लिश कस्टमरवरच तुम्ही पूर्णपणे अवलंबून आहात. म्हणजे जे तुमचे क्लायंट पूर्वी झालेत त्यांच्यावरच पूर्णपणे अवलंबून आहात. हा कम्फर्ट झोनचा मोठा सिग्नल आहे. आता ह्याचे एक्झाम्पल म्हणजे तू आता म्हटलं तसं की नोकिया कंपनीचा मार्केट शेअर चांगला होता, पण या कम्फर्ट झोनमध्ये ते अडकले आणि आज ते मार्केटमध्ये नाही आहेत अस्तित्वात.
या उलट नेटफ्लिक्स, जे फक्त DVD रेंटिंगसाठी त्यांनी बिझनेस सुरू केला होता, त्यांनी मार्केट ओळखलं, कम्फर्ट झोन त्यांचा येऊन नाही दिला त्याच्यावर. त्यामुळे आज ते ऑनलाईन स्ट्रीमिंगमधले लीडर्स आहेत. राईट. थोडक्यात सरकारी नोकरीचा अप्रोच ठेवून बिझनेस करणं म्हणजे आरामात सुरू आहे सगळं आणि सुशेगात सुरू आहे असा कुठेतरी तो कम्फर्ट झोन येतो, तर तो टाळायला पाहिजे. कारण बिझनेसमध्येही शेवटी नंबर्स एकदा अचीव व्हायला लागले, प्रॉफिट्स दिसायला लागले, की असं वाटू शकतं की अरे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे, टीम आहे, सेटअप आहे, कस्टमर्स आहेत, सो हेच रन करू आपण. तर असं करणं हे चुकीचं आहे. सतत एक इनोव्हेशन डोक्यात असलं पाहिजे काहीतरी, किंवा नवीन प्रॉडक्ट्स, नवीन सर्व्हिसेस काय देऊ शकतो याचा विचार हा केला पाहिजे. तर मग कम्फर्ट झोनमधनं एखादा बिझनेस अडकलाय, पण तो जर त्यातनं जाणीवपूर्वक बाहेर पडला तर नवीन संधी या गवसू शकतात. नक्कीच. म्हणजे तू आत्ता म्हणाला तसं सरकारीही नोकरदार वर्गाला आता कम्फर्ट झोन राहिलेला नाही. ते सुद्धा प्रायव्हेट लोकांसारखी कम्फर्ट झोनच्या बाहेर येतात. तिथे पण खूप स्ट्रगल असतो. सो बेसिकली ना, कम्फर्ट झोनमध्ये आपण अडकलोय हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि समजल्यानंतर काय ॲक्शन घ्यायच्या, म्हणजे तू जो प्रश्न विचारतोय त्या कशा घेतल्या पाहिजेत. एकतर सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या गोष्टीला, एखाद्या अपॉर्च्युनिटीला नीट व्हॅलिडेट करता आलं पाहिजे. म्हणजे ही कल्पना नवीन आहे, हे कसं शक्य नाही, ह्याच्याऐवजी हे कसं करता येईल. मग मदत घ्यावी लागेल का आणि काही स्किल सेट आपले इम्प्रूव्ह करायला लागतील का, ह्याचा विचार केला पाहिजे. समस्या समजून ती सोडवता येण्याची जी क्षमता असते आपली, ती वाढतीये का, म्हणजे त्याच्यात वाढ होतीये का. जसं टेस्ला जेव्हा आली कंपनी, तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्हेइकल किंवा बॅटरी ऑपरेटेड व्हेइकल हे तेव्हा मोठं आव्हान होतं. पण कम्फर्ट झोनमध्ये न अडकता की हे मला जमणार नाही, थोड्या वर्षांनी बघू, असा विचार न करता त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर नेटवर्किंग करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन लोकांना, नवीन विचार करणाऱ्या लोकांना, नवीन बिझनेसेसना सतत भेटणं, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन ठेवणं, व्हॅल्यू एक्सचेंज करणं फार महत्त्वाचं आहे. जसं लिंक्डइनचा आपण उपयोग करून घेऊ शकतो, की सेम बिझनेसमध्ये असणारी लोक नक्की काय करतायत, कोणत्या पद्धतीचे लेख येत आहेत, याचा सतत अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं अडॉप्शन ॲबिलिटी काय आहे, म्हणजे नवीन एन्व्हायरमेंटमध्ये, अनएक्सपेक्टेड सिच्युएशनमध्ये तुम्ही एक्झॅक्टली कसे बिहेव करताय. सो ते पण सायन्स फार महत्त्वाचं आहे. तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्हाला बाजारपेठेतले गॅप्स समजतात का, आणि ते गॅप्स भरून करण्यासाठी तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इव्हॉल्व करता, तुमच्यामध्ये कसं नाविन्य आणता, हे महत्त्वाचं आहे. आता आपण बघतो की हे सगळं एका दिवशी होणार नाही आहे. कम्फर्ट झोनमधून एका दिवशी बाहेर नाही पडणार आहे. तर जसं पोहताना आधी विहीर, मग खाडी, आणि मग नदी, आणि मग समुद्र, अशा टप्प्याटप्प्यानेच कम्फर्ट झोन तोडावे लागणार आहेत. म्हणजे नदी पोहल्यानंतर कॉन्फिडन्स येणार आहे की हां, बहुतेक मी समुद्र पोहू शकेन. बरोबर. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बाहेर यायचंय. अचानक ठरवायचं की हां, आता मला समजलं मी कम्फर्ट झोनमध्ये, आणि उद्यापासून मी हे करणार नाही, ते करणार नाही, असं नको. हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यातनं बाहेर यायचंय. आता ह्याचं छान एक्झाम्पल म्हणजे पेटीएम सुरुवातीला जेव्हा आलं तेव्हा फक्त मोबाईल रिचार्जचं ॲप म्हणून माहीत होतं आपल्याला. रादर तीच सर्व्हिस ते देत होतं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण कम्फर्ट झोनमध्ये आलोय, म्हणून त्यांनी फायनान्शियल सर्व्हिसेस, म्हणजे आपण आता पेमेंट ॲप्लिकेशन गेटवे सारखं त्याचा उपयोग करतो, आणि तेवढं त्यांनी पुढे नेलंय. त्या उलट हिंदुस्तान मोटर नवीन गोष्टी अडॉप्ट नाही करू शकलं. ते कम्फर्ट झोनमध्येच राहिले. त्यांना असं वाटलं आपण जे काही प्रोड्यूस केलंय, आपण जे काही मॅन्युफॅक्चर केलंय ते बेस्ट आहे आणि लोक आपल्याकडेच येतील. तर तसं ते करू नाही शकले. सो त्याच्यातनं येऊ शकतो बाहेर, पण त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने बाहेर यायला पाहिजे. बरोबर. थोडक्यात मी आता एक असंही जाणवतंय की एकाच वेळेला स्टेबल राहायचंय, थोडंसं निवांत राहायचंय बिझनेस करताना, पण त्याच वेळी संधी मिळेल तेव्हा रिस्कही घ्यायची, जोखीमही उचलायची. तर असा काही सुवर्णमध्य साधता येतो? नक्कीच साधता येतो. म्हणजे जंगलात एखादं झाड आहे, सूर्यप्रकाशासाठी त्याला स्वतःला ग्रो पण करायचंय, कारण सूर्यप्रकाश आला पाहिजे त्याच्यापर्यंत. शिवाय त्याला त्यांच्या मुळाची वाढ पण करून घ्यायची व्यवस्थित. तर त्याला सुवर्णमध्य साधावाच लागतो. तर तो आपल्या बिझनेससाठी पण साधता येतो. सगळ्यात पहिले जे काही आपण करणार आहे, म्हणजे जे डिसिजन घेणार आहे, वेदर रेग्युलर डिसिजन ऑर स्ट्रॅटेजिक डिसिजन, किंवा काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टीवर घेतलेले डिसिजन,
त्या सगळ्यामध्ये काय रिस्क आहे ती समजली पाहिजे, ती कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. म्हणजे पूर्ण विचार करून त्याचा प्लॅन आखून त्या गोष्टींवर काम करता आलं पाहिजे. म्हणजे आता AI जेव्हा अगदी AI येणार, आता काय, आता सगळे प्रोग्रामर्सचा बिझनेस गेला, अशी जी काही अफवा होती, त्याच्यावर काम असं करण्यात आलं, की जे प्रोग्रामर्स आहेत, त्यांनी त्यांचे जॉब शिफ्ट केले. हम्म, हम्म. म्हणजे आपण जसं पाटा-वरवंटावरून मिक्सरवर आलोय, तसं गरज नाही कमी झाली, गरज बदलली, शिफ्ट झाली. त्यामुळे त्यांनी तसं त्यांना मोल्ड केलं, स्किल सेट वाढवून घेतले. तर तशा R&D सतत केल्या पाहिजेत. म्हणजे मला नक्की कोण सबस्टिट्यूट येऊ शकेल, किंवा जर एखाद्या इतर प्रॉडक्टमुळे किंवा एखाद्या इतर ॲक्टिव्हिटीमुळे माझ्या बिझनेसला जर एखादा धोका निर्माण होत असेल, तर त्याच्यावर आत्ताच काम केलं पाहिजे. त्यामुळे कम्फर्ट झोन आणि तुमची जी स्टॅबिलिटी आहे, या दोन्हीचा एकावेळी विचार करता येईल. छोटे छोटे बदल केले पाहिजे. म्हणजे आपण बघतो की व्हॉट्सअपमध्ये दर काही काळानंतर अपडेट येतोय. हं. तो छोटासा बदल असतो. पण अल्टिमेटली व्हॉट्सअप एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर पोहोचतं, किंवा काही वर्षाच्या गोष्टी आपण बघितल्या तर व्हॉट्सअप पूर्वी कसं होतं ते आज नाहीये. बरोबर. सो छोटे छोटे बदल सहन पण होतात, फायनान्शियली, बिझनेसच्या टायमिंग वाईज सगळ्या गोष्टी करता येतात. त्याच्यानंतर इनोव्हेशनचं कल्चर असलं पाहिजे. म्हणजे एम्प्लॉईजना आपण एनकरेज केलं पाहिजे की तू जाऊन हे शिक्षण घेऊन ये, किंवा तुझ्या या शिक्षणामुळे किती आपल्याला सेलमध्ये ग्रोथ करता आली, किंवा ऑपरेशन्समध्ये काय बदल झाला, हे प्रमोट करता आलं पाहिजे. म्हणजे एम्प्लॉईज जास्तीत जास्त स्किलफुली काम करतील. त्यामुळे स्टेबिलिटी प्लस कम्फर्ट असं दोन्ही आपण करू शकू. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ तुम्ही स्प्रेड करा. हम्म. एकाच गोष्टीवर, एकाच व्यक्तीवर अवलंबून न राहता, आणि काही त्याच्यामध्ये स्प्रेड करता येईल का, मल्टिपल प्रोडक्ट्स आणता येतील का, त्याच्यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल. आणि एका बाजूला तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पण जाताय, कारण तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करताय. सो हे दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यातनं साध्य करता येतील. फीडबॅक सिस्टीम, म्हणजे जे काही अभिप्राय तुम्हाला येत आहेत तुमच्या कस्टमरकडनं, त्यांच्यावर काम करण्यासाठीची यंत्रणा स्थापन करा. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि त्याच्यातून हेही कळेल की अरे, हे नवीन इनोव्हेशन आहे, हे आपण करूया, हे का आणता येईल का आणता, ह्याच्यावर विचार करता येईल. जसं स्टार रेटिंग असतं बरेच ठिकाणी. आपण जर त्यांना कमी स्टार दिलंय, एकच स्टार दिला, तर लगेच फोन येतो आपल्याला की काय काय झालं होतं नक्की. राईट. सो अशा सिस्टीम्समुळे तुम्ही स्टेबल होताय आणि एका बाजूला कम्फर्ट झोनच्या पण बाहेर राहताय. परफेक्ट. सो बऱ्याचदा असं होतं की बिझनेस कम्फर्ट झोनमध्ये अडकतात, कारण लिडरशिप बरोबरच ते एम्प्लॉईज पण त्या ट्रॅपमध्ये अडकलेले असतात. तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी प्रेरित केलं तर त्यांची क्रिएटिव्हिटी पण भरू शकते. आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? निरंजन, अगदी बँग ऑन आहे हे. म्हणजे आपले एम्प्लॉईज जर कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, तर अल्टिमेटली ऑर्गनायझेशन पण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे आपले एम्प्लॉईज कम्फर्ट झोनमध्ये नाही आहेत ना, हे बघणं आणि त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मग कसं करू शकतो आपण? तर तू जसा एक मुद्दा म्हणाला की लीड बाय एक्झाम्पल, की लीडरच कम्फर्ट झोनच्या बाहेर राहण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, त्याच्या टीम्सवर काम करतोय, तर त्या पद्धतीने टीम पण कम्फर्ट झोनच्या बाहेर राहते. तर ते कसं करू शकतो? तर बऱ्याच मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही असं बघितलंय की इनोव्हेशन डे किंवा प्राईज असतं बेस्ट इनोव्हेटरला, किंवा कॉम्पिटिशन्स असतात इंटर कंपनी, इंट्रा कंपनी, म्हणजे त्या कंपनीच्या मधल्या एम्प्लॉईज किंवा त्या सेगमेंटमधल्या मल्टिपल कंपनीज कॉम्पिट करतात. सो ह्या गोष्टींमुळे एम्प्लॉईजना असं लक्षात येतं की अरे, हे करूया आपण, ह्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं. एम्प्लॉई जे काही सांगतायत ते ऐकून घेणं हे पण महत्त्वाचं आहे. ते काय सांगतायत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. इंटरनल ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही ठेवू शकता, त्याच्यामुळे एम्प्लॉई नवीन स्किल सेट शिकणार आहे. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना नेटवर्किंग करण्यासाठी बाहेर पाठवू शकता, त्याच्यामुळे त्यांना हेही कळणार आहे की बाहेर काय चाललंय, मग आपण ते अडॉप्ट करूया का. जेव्हा ट्रेनिंग्स कंप्लीट होईल तेव्हा त्यांना एखादं प्रेझेंटेशन देऊन की या ट्रेनिंगमुळे तू काय करू शकतोस, किंवा या ट्रेनिंगमुळे काय नवीन आपण आणू शकतो, याचं एखादं प्रेझेंटेशन आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, वर्क कल्चर आहे, त्याच्यामध्ये इनोव्हेशनला महत्त्व आहे का.
कारण एम्प्लॉई जे तेच काम करतायत त्यांना प्रमोट करतोय आपण, का ते काम कमी वेळात चांगल्या क्वालिटीचं करणारा एम्प्लॉई तो महत्वाचा आहे. म्हणजे मी बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये असं बघते की 10 ते 6 ड्युटी अवर्स आहे. जो एम्प्लॉई 10 ते 8, 9 बसतो त्याला प्रमोशन मिळतं. पण जो एम्प्लॉई 10 ते 4 मध्येच ते काम करतो त्याला असं म्हणतात, अरे हा टाइमपास करतो. तर हे उलट आहे. म्हणजे तो तेच काम कमी वेळात करायची त्याच्याकडे कल्पकता आहे, तर ती समजून घेतली पाहिजे. सो ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर फीडबॅक लूपमध्ये आपण अडकत नाहीये ना. म्हणजे एम्प्लॉईजकडनं जे फीडबॅक येतात ते अनअटेंडेड राहत आहेत किंवा ते अनरिझॉल्व्ड राहत आहेत. त्या लूपमध्ये नाहीये ना आपण. हे बघा, प्रत्येक फीडबॅक महत्वाचा आहे का? तर नाही, त्याचं सॉर्टिंग व्हायला पाहिजे. पण त्या फीडबॅकमधनं खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आता सत्यमची जी केस झाली, सत्यम कम्प्युटर्स, त्यांनी बेसिकली लिडरशिप एम्प्लॉईज त्यांच्या कम्फर्ट झोनमधूनच बाहेर आले नाहीत. त्यांना वाटलं की आपण जे काय आता मार्केटमध्ये सप्लाय करतोय ते बेस्ट आहे आणि ह्याला कोणीही कॉम्पीट नाही करू शकणार. सो ते डेंजरस म्हणजे त्यांच्यासाठी झालं. बरोबर. सो म्हणजे सत्यमचे तू आता उदाहरण दिलंस तर म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये राहिल्यानं नवीन तंत्रज्ञान आणि त्याद्वारे येणाऱ्या नवीन अपॉर्च्युनिटीज, संधीच या पण मिस होऊ शकतात. नक्कीच. म्हणजे ह्यासाठी दुसरं उत्तरच नाही. म्हणजे व्हिडिओकॉनने इनोव्हेशन एक्सेप्ट नाही केलं किंवा इनोव्हेशन केलं नाही, त्यामुळे त्यांचा मार्केट शेअर गेला, म्हणजे डिक्लाइन झाला. सो तुम्ही नवीन तंत्रज्ञान ह्या गोष्टींसाठी एक्सेप्टन्स नाही दाखवला, त्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलात की नाही जे काही चाललंय ट्रॅडिशनली तेच मी करणार, तर आपण मार्केटमधल्या आपल्या अपॉर्च्युनिटीज मिस करतोय. आणि अपॉर्च्युनिटीज मिस करणं यासारखी मोठी कॉस्ट नाही. राईट. ते सगळ्यात मोठं बिझनेसचं नुकसान आहे. तो लॉस खूप मोठा आहे आणि तो कॅल्क्युलेट करणं पण अवघड आहे. इतका मोठा तो लॉस आहे. हो. तर काय होतं, तर नाविन्याचा अभाव. म्हणजे तुम्ही नवीन करण्यासाठी काही तयारच नाहीये. तुम्हाला जुनं तेच सोनं वाटतंय. तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर तुम्ही अडॉप्ट करताय काही गोष्टी. कधी कधी असं होतं की करतो, पण अडॉप्शनचा रेट अतिशय मंद आहे, स्लो अडॉप्शन. त्याच्यामुळे काय होतं की मार्केट शेअर कमी होतो आणि बाजारातले जे बदल आहेत ते आपल्याला चुकीच्या वेळी आपण ते कॅप्चर करतो. म्हणजे टायमिंग चुकतं, मर्यादित वाढ राहते, तुमची स्पर्धात्मक धार कमी होत जाते, की तुम्हाला वाटतं की तो वाढतोय का वाढू दे, आपल्याला तसं नाही करायचंय. हे अतिशय डेंजरस आहे. कर्मचाऱ्यांना असं वाटतं की अरे इथे काही ग्रोथ नाहीये, आपण दुसरीकडे जाऊ. बरोबर. हे काही सिग्नल्स तसं आपण म्हणू शकतो की जर तुमचे एम्प्लॉईज तुम्हाला सोडून चाललेत किंवा तुम्ही आहात तिथेच आहात आणि कॉम्पिटिटर्स काहीतरी वेगळं ट्राय करतायत. नक्कीच. किंवा ग्राहक गमावतोय आपण की नाही, अरे ए आणि बी मध्ये त्यांनी बी चूज केला, माझं ए प्रोडक्ट होतं. सो ते, किंवा तुमच्या नफ्यात घट होतीये. म्हणजे पूर्वी तुमचं मार्जिन होतं, म्हणजे तुमचं ग्रॉस प्रॉफिट होतं किंवा नेट प्रॉफिट 20%, आता कमी होत चाललंय पर युनिट प्रॉफिट. तर ह्याचं एखादं छान एक्झाम्पल म्हणजे नवीन संधी मिस होऊ नयेत किंवा कम्फर्ट झोनच्या कसं बाहेर आला एखादा व्यवसाय, तर चितळे बंधू. आपण असं म्हणतो की 1 ते 4 बंद म्हणजे बंद. तर चितळे बंधू काही वर्षांपूर्वी ही स्ट्रॅटेजी फॉलो करत होते. त्याचमागे त्यांचे लॉजिक्स वेगळे होते. तेव्हाची गरज बाजारपेठेतली वेगळी होती. बाजारपेठ त्या पद्धतीने मोल्ड होत गेली. पण आज आपण 1 ते 4 चितळे बंधू ओपन बघतो. बरोबर. किंवा चितळे मला वाटतं पूर्वी ऍड पण करायचे नाहीत, आता ते खूप मोठ्या प्रमाणात ऍड करतायत. इव्हन ऍड फिल्म्स पण करतायत. सचिन तेंडुलकरला घेऊन त्यांनी आता एक ऍड फिल्म केली आहे मला वाटतं. हो. म्हणजे त्यांनी मार्केटमधल्या अपॉर्च्युनिटीज आपल्या मिस होत आहेत आणि आता तशी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अडॉप्ट केलं. कम्फर्ट झोनमुळे मिस होणाऱ्या अपॉर्च्युनिटीची कॉस्ट खूप मोठी असते आणि ती रिव्हर्सेबल नाही आहे अजिबात. म्हणजे एकदा हुकलं की हुकलं, पुन्हा कधीच ती संधी मिळणार नाहीये. म्हणून अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची, कम्फर्ट झोनवर काम करायचं, त्यातनं बाहेर यायचं, पण स्टॅबिलिटी पण अडॉप्ट करायची. म्हणजे असं म्हणू शकतो की व्यवसायाची सुरुवात तुमच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे होते. त्यामुळे सतत यावर लक्ष ठेवायचं आणि हे ऑनगोईंग आहे. म्हणजे माझा व्यवसाय 100 वर्ष सुरू आहे किंवा 200 वर्षांची परंपरा वगैरे असं जे आपण म्हणतो ते ठीक आहे. ती स्टॅबिलिटी महत्वाची आहे, ते तुमचा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे त्या सगळ्या बाबतीत. पण
कम्फर्ट झोनमध्ये अडकून मी आता स्टेबल आहे, सेट झालोय, असं कधीही म्हणायचंही नाही आणि मेंटली सुद्धा त्याचा विचार नाही करायचा. अगदीच. म्हणजे थोडक्यात आपल्याला अस्थिर व्हायचं नाहीये, म्हणजे काही करून आता बीपीची गोळीच मागे लागली पाहिजे असा अप्रोच नाही पाहिजे, पण ॲट द सेम टाइम खूपच सुशेगात सुरू आहे, निवांत सुरू आहे असा अप्रोचही चुकीचा आहे. तर त्याचा सुवर्ण मध्य साधला पाहिजे. थोडक्यात कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच वेळेला बिझनेसची ग्रोथ आणि याच्यावरही फोकस हे ठेवला पाहिजे. खूप इंटरेस्टिंग झाला अर्पिता हा विषय. मलाही नवीन खूप इन्साइट्स मिळाले या एपिसोडमधनं आणि मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सने मिळाले असतील. सो सगळ्या लिस्नर्सने अपील आहे की तुम्हालाही समजा काही वाटत असेल की तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात तर या एपिसोडमधल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतात का आम्हाला नक्की सांगा. तसंच आणखी कुठल्या विषयावर आम्ही बोलायला पाहिजे तर त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर डिस्कशन करायला. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.